नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पात्र महिलांना मिळणार मोफत स्कूटी अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पात्र महिलांना कशा पद्धतीने मोफत स्कूटी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पात्र महिलांना मिळणार मोफत स्कूटी, असा करा अर्ज, पहा गेट फ्री स्कूटी अपडेट काय आहे। आजच्या या आधुनिक भारतात महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे आणि याच दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार हे विविध योजना या ठिकाणी राबवत आहेत। त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुलींसाठीची मोफत स्कूटी योजना। ही योजना विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे काय आहेत बघा। आपल्या भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये मुलींना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागतो। वाहतुकीच्या सोयी सुविधांचा अभाव आणि सुरक्षिततेची चिंता यामुळे अनेक मुली हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात। या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मोफत स्कूटी योजना सुरू केली आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींना शिक्षणासाठी स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे। बघा, या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत। एक आहे पदवीधर मुलींसाठी विशेष संधी। या योजनेअंतर्गत पदवी पूर्ण केलेल्या मुलींना मोफत स्कूटी दिली जाते। हे त्यांच्या पुढील शिक्षण किंवा करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते। दुसरा आहे सर्वसमावेशक दृष्टिकोन। ही योजना सर्व वर्गातील मुलींसाठी खुली आहे, ज्यामुळे समाजातील सर्व स्तरातील मुलींना याचा या ठिकाणी लाभ घेता येतो। बघा, तिसरा आहे वैशिष्ट्य सुरक्षित प्रवास। स्कूटीमुळे मुलींना सुरक्षित आणि स्वतंत्र प्रवासाची संधी मिळते, जे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाचे आहे। बघा, पात्रता निकष काय आहेत या योजनेसाठी। अर्जदार मुलीने किमान पदवी पूर्ण केलेली असावी आणि भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे। नियमित शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असावी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे, म्हणजे योजनेनुसार या ठिकाणी बदल होऊ शकते। बघा, अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। सध्या उत्तर प्रदेश सरकारची योगी आदित्यनाथ सरकारने ही योजना या ठिकाणी राबवत आहे आणि लवकरच सरकारी पोर्टलवर ही अर्ज प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे। अर्जदारांना खालील कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागतील। बघा, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, दुसरं आहे आधार कार्ड, तिसरं आहे रहिवासी प्रमाणपत्र, चौथा आहे उत्पन्नाचा दाखला आणि पाचवा आहे बँक खात्याची माहिती। ही आवश्यक म्हणजे शैक्षणिक पात्रतेचे एकूणच आवश्यक कागदपत्रे आहेत अर्ज प्रक्रिया करण्यासाठी। त्यानंतर या योजनेचे महत्त्व आणि प्रभाव काय असणार आहेत बघा। शैक्षणिक विकास। स्कूटीमुळे मुलींना शिक्षणासाठी येण्या जाण्याची सोय होते, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होऊ शकते आणि आर्थिक बचत। एकूणच कुटुंबांना वाहतूक खर्चात बचत होते, जो पैसा इतर महत्त्वाच्या गरजांसाठी वापरता येतो आणि आत्मविश्वास वाढ। स्वतःची वाहतूक व्यवस्था असल्याने मुलींचा आत्मविश्वास वाढतो। सामाजिक बदल। एकूणच या योजनेमुळे समाजात महिला सक्षमीकरणाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळते। बघा, या योजनेची अंमलबजावणी ही सध्या उत्तर प्रदेश सरकारने सूर्यस्तुती योजना या नावाने ही योजना सुरू केली आहे। याआधी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना राबवली जात होती। या योजनेची अंमलबजावणी ही पारदर्शक पद्धतीने केली जात आहे, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल। बघा, सरकार लवकरच या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट सुरू करणार आहे। इच्छुक अर्जदारांनी या वेबसाईटवर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक शासकीय कार्यालये किंवा शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधावा। बघा, मोफत स्कूटी योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे उचललेले पाऊल आहे। या योजनेमुळे मुलींना शिक्षण आणि करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होईल। सरकारच्या या प्रयत्नांमुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडून येतील। पात्र मुलींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या भविष्याच्या प्रगतीसाठी या संधीचा या ठिकाणी उपयोग करावा।
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पात्र महिलांना व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मोफत स्कूटी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।